जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. तर बघा, तुमच्या कास्टचा कट ऑफ किती मार्कवर गेलेला आहे, निवड किती मार्कवर झालेली आहे ते आपण बघूया. तर बघा, सर्वप्रथम ओपन एक सर्व्हिसमॅन 165 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर ओपन एक सर्व्हिसमॅन नंतर ओपन पोलीस पाल्य गेलेला आहे 172 मार्कवर. त्यानंतर बघा, ओपनमध्ये भूकंपग्रस्त गेलेला 177 मार्कवर. ओपनमध्ये प्रकल्पग्रस्तसुद्धा 177 मार्कवर गेलेला आहे. त्यानंतर बघूया, सर्वसाधारण ओपनमध्ये गेलेला आहे 183 मार्कवर. त्यानंतर नेक्स्ट कास्ट बघूया आपण. त्यानंतरची कास्ट आहे पुढील एस सी एक सर्व्हिसमॅन गेलेला आहे 137 मार्कवर. एस सी खेळाडू गेलेला आहे 158 मार्कवर. एस सी भूकंपग्रस्त गेलेला आहे 158 मार्कवर. एस सी पोलीस पाल्य गेलेला आहे 159 मार्कवर. एस सी प्रकल्पग्रस्त गेलेला आहे 162 मार्कवर. एस सी होमगार्ड गेला आहे 169 मार्कवर. आणि एस सी सर्वसाधारण गेलेला आहे 173 मार्कवर. पुढील कास्ट बघूया आपण. पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस टी पोलीस पाल्य गेलेला आहे 137 मार्कवर. एस टी भूकंपग्रस्त गेलेला आहे 146 मार्कवर. एस टी प्रकल्पग्रस्त गेलेला आहे 148 मार्कवर. एस टी खेळाडू गेलेला आहे 159 मार्कवर. एस टी होमगार्ड गेला आहे 168 मार्कवर. एस टी सर्वसाधारण गेलेला आहे 172 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. पुढील कास्ट बघूया. पुढील कास्ट आहे एन टी बी एक सर्व्हिसमॅन गेलेला आहे 139 मार्कवर. एन टी बी प्रकल्पग्रस्त गेलेला आहे 169 मार्कवर. एन टी बी खेळाडू गेलेला आहे 172 मार्कवर. आणि एन टी बी सर्वसाधारण गेलेला आहे 178 मार्कवर. पुढील कास्ट आहे ती म्हणजे VJDTA एक सर्व्हिसमॅन गेलेला आहे 144 मार्कवर. त्यानंतर खेळाडू गेलेला आहे VJDTA 164 मार्कवर. त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त गेलेला आहे VJDTA 172 मार्कवर. आणि सर्वसाधारण VJDTA गेलेला आहे 179 मार्कवर. पुढील कास्ट आहे एन टी सी एक सर्व्हिसमॅन गेलेला आहे 151 मार्कवर. एन टी सी खेळाडू गेलेला आहे 172 मार्कवर. एन टी सी प्रकल्पग्रस्त गेलेला आहे 177 मार्कवर. एन टी सी होमगार्ड गेलेला आहे 178 मार्कवर. आणि एन टी सी सर्वसाधारण गेलेला आहे 181 मार्कवर. पुढील कास्ट आहे ती म्हणजे एन टी डी एक सर्व्हिसमॅन 164 मार्कवर गेलेला आहे. आणि एन टी डी सर्वसाधारण गेलेला आहे 181 मार्कवर. पुढील कास्ट बघूया आपण. त्याआधी घटकसुद्धा बघून घेऊया. हा घटक कोणता आहे, तर हा घटक आहे SRPF बलगट क्रमांक 8. मगाशी SRPF बलगट क्रमांक 11चे आपण कट ऑफ सांगितलेला आहे, दाखवलेला आहे. आणि हा कट ऑफ आहे SRPF बलगट क्रमांक 8चा. आणखीन 3-4 कास्ट बाकी आहे, SCBC, OBC, SBC वगैरे, EWS. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहा, आता कास्ट आहे SBCचा कट ऑफ गेलेला आहे 175 मार्कवर. SBC कट ऑफ गेलेला आहे. आणि आपण जो अंदाजित कट ऑफ सांगितलेला होता SBCचा, किंवा जो काही कट ऑफ सांगितलेला त्याच आसपास सर्वच कास्ट गेलेला आहे. आपण बघू शकता आपले जुने व्हिडिओ. नेक्स्ट कास्ट आहे OBC पोलीस पाल्य गेलेला आहे 156 मार्कवर. OBC एक सर्व्हिसमॅन गेलेला आहे 156 मार्कवर. OBC मध्ये पुढे आपण बघूया, OBC एक सर्व्हिसमॅन नंतर खेळाडू गेलेला 164 मार्कवर. पुढे जर आपण बघायला गेलो तर OBC मध्ये सर्वसाधारण गेला 179 मार्कवर. पुढील कास्ट बघूया आपण. नेक्स्ट कास्ट आहे SCBC एक सर्व्हिसमॅन 161 मार्कवर गेलेला आहे SCBC एक सर्व्हिसमॅन. त्यानंतर पुढील बघा कट ऑफ. SCBC पोलीस पाल्य आहे 168 मार्कवर. SCBC खेळाडू आहे 170 मार्कवर. SCBC प्रकल्पग्रस्त गेलेला आहे 175 मार्कवर. SCBC होमगार्ड गेलेला आहे 175 मार्कवर. SCBC सर्वसाधारण गेलेला आहे 179 मार्कवर. पुढील कास्ट बघूया आपण. पुढील कास्ट आहे ती म्हणजे EWS पोलीस पाल्य आहे 133 मार्कवर. EWS एक सर्व्हिसमॅन आहे 144 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे.
त्यानंतर बघा EWS होमगार्ड कट ऑफ गेला 160 मार्कवर, EWS सर्वसाधारण गेला 166 मार्कवर. तर बघा आपण जो अंदाजित कट ऑफ सांगितलेला होता SRPF बलगट क्रमांक 11 असो किंवा SRPF बलगट क्रमांक हा 8 असो, दोन्हीचा कट ऑफ आपण सांगितलेल्या आसपास किंवा जवळपास 90% ते 92% बरोबर निघालेला आहे. तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघू शकता. तर बघा इथे सुद्धा चांगल्या प्रकारे जागा होत्या. 460 इतक्या जागेसाठी इथे भरती होत होती आणि SRPF 11ला सुद्धा. दोन्ही ठिकाणी कट ऑफ हा कमीच म्हणावा लागेल, कारण की पेपर थोडा हार्ड होता आणि तिथला पेपर सोपा असला तरी पण कट ऑफ हा जवळपास ॲव्हरेजच म्हणू शकतो. या व्हिडिओमध्ये इथपर्यंत.